हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल मंडळी. चला तर मग आज मुलांच्या टिफिनसाठी आलू पराठे बनवणार आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे सोपी आहे. 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. पीठ मळत आहे तोपर्यंत साईडला मी 2 बटाटेही उकडत ठेवलेले आहेत कुकरमध्ये. छान असं पीठ आहे ना ते चाळून घ्यायचं आहे पूर्ण. आणि दोघांच्या टिफिनसाठी बास होतात हे आलू पराठे. सकाळचे नाश्ताही होतो आणि टिफिनलाही होतं काहीतरी वेगळं, म्हणून म्हटलं आज छान असे आलू पराठे बनवावे आणि ती ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी. त्याच्यामध्ये बघा ओवा थोडासा, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ घालून ना छान असं मळून घ्यायचं आहे बरं का. जेणेकरून पीठ आहे ते आपला ज्यावेळी बटाटे उकडत आहेत ना तोपर्यंत छान असे भिजलेही जाईल. त्यामुळे लागेल तसे पाणी घेऊन पीठ छान असं मळायचं आहे पहा. आणि तुम्हीही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये कधी आलू पराठे देता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पद्धतीने जर तुम्ही आलू पराठे बनवले ना तर तुम्हाला अगदी सांगते पराठा कुठेही फुटला जात नाही आणि लाटतानाही व्यवस्थित लाटला जातो. तुम्ही बघू शकताय अगदी मी पुरणपोळीप्रमाणेच आलू पराठा लाटला गेलेला पण आहे. आता 15 मिनटं पीठ आपलं भिजत आहे तोपर्यंत इकडे ना मी जे बटाटे आहेत ना तेही सोलून घेतले आहेत. आता जे आलं किसायची किसणी असते ना ती घ्यायची किंवा आपण पुरण चाळायची जी चाळण असते ना ती घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं की जो बटाटा असतो तो एकदम असं म्हणजे पुरणासारखा पडतो आणि टिफिन जे स्टफिंग असतं ना तेही मोठं तयार होत नाही. छान असं पुरणासारखंच आपलं बटाट्याचं सारण होतं. ह्याच्यामध्ये बघा ओली मिरची, लसूण आणि आलं, थोडंसं मिरचीचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे. ह्याच्यामध्ये चिमटभर लाल तिखट वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना धन, जिरा आणि बडीशेप याची ओबडधोबड जी पेस्ट बनवलेली असते ना ती घालून घ्यायची आहे. थोडीशी कसुरी मेथी वापरली आहे. ओली जर कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की वापरा. ह्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडा हिंग आणि थोडंसं जे चिली फ्लेक्स असतं ना ते वापरायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी मीठ टाकायला विसरले होते त्यामुळे थोडंसं चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. आणि टिफिन जे असतं ना म्हणजे जे सारण असतं ते पूर्ण म्हणजे 5 मिनटं ना असं छान जसं आपण कणिक कशी पिंजतो ना त्या पद्धतीने छान असं सारण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता त्याचे छान असे लहान लहान गोळे करायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते ना तसं लहान लहान एकदम ह्या जसं आपलं पुरण होतं ना एकदम लबलबीत त्या पद्धतीने हे बटाट्याचे सारण झालं आहे पहा. आता या पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते आणि इकडे आपली कणिक ही छान अशी भिजली गेलेली आहे. ह्याच्यातील आता एक गोळा घ्यायचा आहे आणि आपण जे सोया फुलावी बनवून देणार आहे. आणि ह्याच्या जोडीला ते आणि त्याच्या जोडीला हे असं म्हटलात तरीही चालेल, कारण की पोटभरीचं टिफिनही होतो आणि मुले व्यवस्थित खातातही पहा. जसं आपण पुरणाची पारी करतो ना गोल कणकेची त्या पद्धतीने करायची आहे. आणि जो बटाट्याचा सारणाचा गोळा असतो ना तो थोडासा पिठामध्ये घोळवून जसं आपण पुरणाची पोळी कशी पॅक करतो त्या पद्धतीने पॅक करून ना छान असं साईडून पुरण पूर्ण साईडला जायला पाहिजे. म्हणजे कसं आपली जी आपण पराठा लाटतो ना तो व्यवस्थित लाटला जातो आणि कितीही पातळ जरी तुम्ही पराठा लाटला तरीही तो फुटला जात नाही आणि सारण व्यवस्थित सगळीकडे लागतं आणि जाडही आपला पराठा होत नाही. तुम्ही बघू शकताय किती छान आपलं. आणि मी पिठाचा वापर किती कमी केलेला आहे तुम्ही बघू शकताय. आणि अलगद हाताने लाटायचं आहे. जसं मी पुरणाची पोळी लाटते ना त्या पद्धतीनेच हे लाटलं जात आहे पहा. तुम्हाला दिसतही असेल. आणि कुठेही आपलं सारण बाहेर आलेलं नाही आहे. अगदी जसं पुरणाला सारण लागतं त्या पद्धतीने आपल्या पराठ्यालाही सारण लागलेलं आहे. आणि छान असा आपला पराठा चारी बाजूने लाटून झालेला आहे. आता तव्यावरती थोडंसं तूप किंवा थोडंसं तेल वापरू शकताय. सकाळचा पसारा तुम्ही बघू शकताय हा असा असतो सकाळचा पसारा. मुलांना पोटभरीचा नाश्ता द्यायचं म्हटलं तरी ही सकाळची धावपळ असतेच. प्रत्येक आईच्या पाठीमागून ही धावपळ असते. आणि आता बघा मंदाच्या वरती ना दोन्ही बाजूने खरपूस असा आपला पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तूप वापरलं तरी चालेल, तेल वापरलं तरीही चालेल. आता माझ्याकडे तूप संपलेलं आहे त्यामुळे मी तेलच वापरत आहे. डब्यातील तेल काढून घेतलेलं होतं भांड्यामध्ये थोडंसं, कारण की तेल भरण्यासाठी किटलीही घासायला ठेवली आहे.
त्यामुळे पातेल्यामध्ये एका तेल काढून घेतलेलं आहे आणि छान असं चारी बाजूने आपल्याला खरपूस असा पराठा आहे ना तो भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल दुपारपर्यंत आपला पराठा छान राहतो, लंच टायमिंगपर्यंत मुलांच्या, आणि क्रिस्पीही होतो, थोडा मऊ, थोडा असा सॉफ्टपणाही येतो पराठ्याला. या पद्धतीने मी सर्व पराठे आहेत ना ते लाटून घेते. तुम्हाला कुठेही दिसणार नाही पराठा फुटलेला, अलगद हाताने मी लाटत आहे. मला कुठेही वाटत नाही की मी आलूचे पराठे बनवत आहे आणि ते फुटतील का, कारण की इतक्या फास्ट मी लाटत आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही सारण बनवलं तर नक्कीच तुमचे आलू पराठे फुटणारही नाहीत. चला तर मग आलू पराठे तर सर्व बनवून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती पातळ झालेले आहेत आपले आलूचे पराठे. मुलग्याला टिफिनची ही गडबड आहे, त्यामुळे मला सविस्तर तुम्हाला दाखवता आलं नाही, परंतु आता टिफिन भरतच आहे तर म्हटलं तुम्हाला ही दाखवू. आणि या पद्धतीने तुम्ही बघू शकता किती पातळ आपलं जे बटाट्याचं सारण आहे ते लागलेलं आहे आणि मऊसूत आपले आलू पराठे झाले आहेत बरं का. आता थोडंसं 2 चमचे दही, थोडीशी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालायची आहे, जेणेकरून काय होईल जर दही आपले आंबट असेल ना तर त्याला थोडासा गोडसरपणा येतो. आणि त्याच्याचबरोबर ती हे ड्रायफ्रूटचे लाडूही मी त्याला देते, कारण की दुपारच्या वेळेत चालतं. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जाता चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.